नमस्कार गाईस. तर आज आपल्या नवरीची वेडिंग होती, तर त्यासाठी आज आम्ही आलो होतो फ्लावर्स घेण्यासाठी. म्हणजे हेअरस्टाईल म्हणजे छान वाटेल आणि जे ताजे ताजे फुलं असतात ते पण भारी वाटतं हेअरस्टाईलमध्ये. तिथं गेल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि सेटअप वगैरे लावून दिला मेकअपचा छानपैकी. पहिले मॅडमनी आमच्या मास्क लावला होता आणि पाठीमागनं दीदीचं चाललं होतं ब्लो ड्राय करायचं काम. आणि मग काय क्लीनअप वगैरे छानपैकी सुरू होतं. जे कालसारखं ते कावळ्यासारखं केलं होतं ते आज पण करायचं होतं आपल्याला हेअरस्टाईलमध्ये. वर पफ पाडायचं काम होतं, म्हणजे वरची जी हेअरस्टाईल ते एकदम अशी पफी व्हावं म्हणून छानपैकी. आणि माझं काही मस्तपैकी बसून इकडे तिकडे बघायचं आणि व्हिडिओ काढायचंच काम सुरू होतं. आणि बघू शकताय खूप सुंदर असं मॅम एकदम आईचं मेकअप खूप सुंदर करताय बघा, खूप भारी केलंय. आणि मग नंतर काय हेअरस्टाईलसाठी जिप्सी जी असती ते मी कट करतीये. तुम्ही पाहू शकता ही जिप्सी आहे ना ते एकदम काँग्रेस नसतं ते त्याच्यासारखी दिसतीये. आणि मेकअप वगैरे सगळं रेडी झालं आहे. हेअरस्टाईल थोडीफार राहिली आहे ती करतीये. आणि पूर्ण मॅडम ड्रेपिंग वगैरे करताय साडीची. खूप सुंदर मेकअप झाला आहे, खरंच भारी. आणि पाहू शकता तुम्ही इकडं नवरी बसली आणि इकडून नवरीची मम्मी आणि तिकडं नवरीचं मेकअप करते आणि मम्मीचा सुद्धा. आणि इथं काय चाललंय काय माहिती, शूटचं काम सुरू झालंय. आणि आता तर सगळे तुटून पडलेत त्या नवरीवर, फोटोग्राफर रील्सवाले वगैरे सगळेच वेगवेगळी पोज सांगतायत. ती पण अशी म्हणजे काय ते तिला कळत पण नसेल कोण द्यावं कोणती न्यावं. एक म्हणतोय वर कर हात, एक म्हणतोय खाली कर, एक म्हणतोय मानेला हात लाव. बिचारी तर गळून गेली ती नवरी एकदमच. आणि माझं काम इकडं मस्तपैकी मॅडमचे एखादे मुवमेंट्स घ्यायची कॅप्चर करून चालू होतं. नंतर बघा अजून काय सांगशील त्याला? कारण की त्यांनी खूप काही गोष्टी दिल्या आहेत माझ्या लाईफमध्ये. माझे एवढे नखरे सांभाळलेले आणि मी जी गोष्ट मागितली ती आणून दिलेली. त्याला कधीच कोणत्या गोष्टीला नाही बोललेली नाही. नवरीचा डायरेक्ट आता हे फोटोग्राफर इंटरव्ह्यू घेऊ राहिले तर खूप आदर पण करते. कपिल माशाने कसं मारलं? कपिल माशाने प्रेम म्हटले उचलले हो चालतात. बापरे, एवढे प्रश्न विचारत इंटरव्ह्यू मध्ये की एखाद्या जॉबवाल्यानी पण विचारले नसतील, एवढे विचारले होतं. आणि आता त्यांचा फोटोग्राफरचा इंटरव्ह्यू झाला म्हणून आमच्या दीदीने आता मेकअपचा इंटरव्ह्यू घेण्याचा पाहतीये. बघा आता. तर मला त्यांची सर्व्हिस खूप आवडलेली. तर त्यात अनुराधा मॅम, ज्योती मॅम, नंदिनी यांनी माझी खूप हेल्प केली आणि खूप सपोर्टिव्ह. मी जसं त्यांना सजल सिम्पल सोबत लूक सांगितले तसे त्यांनी केले. आणि हेअरस्टाईल पण खूप चांगल्या केल्या, एफर्ट पण टाकले त्यांनी. आणि मला खूप भारी वाटते, मला सगळे लूक आवडले आणि सगळ्या रिलेटिव्हच्या कॉम्प्लिमेंट्स भेटल्या. तू खूप छान दिसत होतीस वगैरे वगैरे. मस्त, थँक्यू. वाव, खरंच खूप सुंदर इंटरव्ह्यू दिला. थँक्यू सो मच दीदी एवढं सुंदर बोलल्याबद्दल. आणि मग काय नवरीच्या कलवऱ्या काय ते फ्रेंड्स वगैरे असतील त्यांची किलबिल सुरू होती, फोटो काढायची इकडून तिकडून. आणि त्याच्यानंतर चुनरी घेतली होती तिला टाकल्यानंतर. मग काय आधी म्हणत नाही का आपलं काय असतं एकच वाक्य, आधी पोटोबा मग विठोबा. आज मग आपण जेवण करायला गेलो होतो मस्तपैकी. तर जेवण करायला काय आज बघू आपण नेमकं. तर गुलाबजामुन आहेत पण जे आतमधनं नाही ना ग्रीन कलरचे होते पण छान होते खायला, जेवण एकदम भारी होतं. ह्या पुरींचं काय चाललं होतं काय माहिती. इथेही ना पाण्याची बॉटल होती डायरेक्ट प्यायला. बापरे, यांनी तर एक एक बॉटल उचलून आणली आहे आणि ते मध्ये असं टिपके लावले तर त्यातून पाणी पित होते एवढ्या. आणि क्विक चेंज म्हणजे काय आज मला समजलं. पटकन त्या सप्तपदीला बसायचं आणि क्विक चेंज करायचा, ते पण 10 मिनिटामध्ये. सगळं आवरून झालं होतं आणि मस्तपैकी आम्ही आमच्या गावाला चाललो होतो. खूप छान वाटलं होतं इथं खरंच.
आणि आमच्या मॅडमचं काय आता भांडे घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला होता. मग आम्ही भांडे घ्यायला गेलो होतो. बघू शकताय पितळाचा हातात मॅडमच्या एक भांडा आहे. खूप सुंदर सुंदर भांडे होते खरं तिथं. आता तर मॅडम काय घेताय काय माहिती. हे काय याला काही कावळा का काहीतरीच म्हटलं जातं, वेगळंच काहीतरी. कमेंट करून सांगा काय म्हणता. मग काय रूमवर आल्यानंतर आम्ही गेलो होतो भाजीपाला आणायला. टोमॅटो वाव, किती सुंदर टोमॅटो आहेत बघू शकता तुम्ही. खूप भारी म्हणजे भाजीपाला आहे. काकडी एकदम भारी, काकडी वगैरे सगळंच काही. गाई आणि ते गोल काय होतं ते मला समजलं Comment नाही. मध्ये पण सांगा तुम्ही मला. कमेंटमध्ये सांगा मला काय आहे ते. दीदीने ना पीठ घेतलं होतं. बापरे खूप जड होतं. दोघींनाही ते उचलत नव्हतं, पण कसं बसं उचललं आम्ही.